वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी मुंबई पुणे महामार्ग पुन्हा कोंडी झाल्याची। मुंबई पुणे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत। वाहतूक एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच महामार्गावर होणाऱ्या या मोठ्या वाहतूक कोंडीने प्रवाशांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहेत। मुंबई पुणे महामार्ग पुन्हा एकदा जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक तासापासून वाहनं अडकून पडली आहेत। अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी कधी सुटणार असा प्रश्नच वाहन चालकांना पडलाय। मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज कसबे सध्या संपर्कात आहेत। सूरज, किती किलोमीटरच्या रांगा लागल्यात आणि कधीपर्यंत वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा आहे? त्यांनी आपण पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। बोर घाटापासून ते लोणावळ्या दरम्यान 4 ते 5 किलोमीटर या वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळतं। सकाळपासूनच महामार्ग पोलीस असेल, IRB असेल, यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती ब्लॉक घेण्यात येते। थोड्या टप्प्यांनी ती वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो। कारण आपण पाहिलं तर एकविरा देवीची यात्रा आहे, त्याचबरोबर आज रामनवमी आणि पुढे लागून आलेल्या सलग सुट्ट्या आणि 12वीच्या मुलांचे पेपर सुद्धा संपले। त्यामुळे एकूणच काय ते मोठ्या प्रमाणावरती जी मुंबईकडून जे पर्यटनासाठी बाहेर पडलेले जे नागरिक ते मोठ्या प्रमाणावरती या महामार्गावरती गर्दी करताना दिसत आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता IRB आणि महामार्ग पोलीस टप्प्याटप्प्याने जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठल्याही प्रकारचा वाहतुकीवरती ताण आला नसल्याचं सुद्धा आता महामार्ग पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं। त्यामुळे पुढे काय जर कोणी या महामार्गावरती प्रवास करणार असेल तर पुढील धोका पत्करूनच वेळेचं योग्य नियोजन करूनच महामार्गावरती यावे असं आवाहन सुद्धा महामार्ग पोलिसांनी केलं। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।